हाय गाईज, वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आज या व्लॉगची सुरुवात मी 11 वाजताच केली आहे, कारण माझं आज लवकर आवरून झालं आहे. नाईट शिफ्ट होती, त्यानंतरसुद्धा मी माझी झोप लवकर कंप्लीट केली आहे आणि या व्लॉगला सुरुवात केली आहे. आला बुवा हा तर काय याचं काय माहिती. हे बघ, हे चेहरा दाखव काय किती. पण मी कुठं काय म्हटलं तुला? होय, त्याचा काय संबंध? हा, खर्चाच काय संबंध? मी काय म्हणतोय की तू गायांच्या बाजारात चालला, एवढा मेकअप करून जायची काय गरज आहे? कुठं पोरगी पाहिला? अरे तो वय झालंय आता, आम्हाला भीती वाटत ती तू कुठं पोरगी पळून आणली डायरेक्ट घरात तर मग निघाला. आज ना हा चाललाय, म्हणजे केतू चाललाय गायांच्या बाजारात. आय थिंक नवीन गाय घ्यायची आहे, आय थिंकच, कारण मला जो माहीत नाही. तुम्हाला विचारत होता यायचं का, पण म्हटलं नको, कारण रात्री माझी झोप एवढी खास झालेली नाही आहे आणि परत आज मला नाईट शिफ्ट आहे, तर मग प्रॉपर रेस्ट गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी कॅन्सल केला आहे तो प्लॅन. तो म्हणत होता ना की त्या गाईला किती खर्च केला आहे. ॲक्च्युली मी जसं अगोदर सांगितलं होतं की आमच्या एका गाईचं वासरू पोटातच मेलं. तर काल रात्री 3 वाजता माझी शिफ्ट चालू असतानाच जी दुसरी गाय होती ना, तिचं पण वासरू पोटातच मेलं आहे. ते पण काल रात्री ओढून काढलं आहे. एक आठवड्यात 2 जीवांचा लॉस झाला आहे. पप्पा मागच्या 2 तासापासून डॉलीला धुवून काढून राहिले. 4 बादल्या पाण्याने, म्हणजे अगोदरच्या 4 संपल्यात, या परत 4. आणि हे बघा, पाणीच पाणी, पूर्ण धुवून काढली आहे. जी गाय ना, हिचं पण वासरू काल रात्री पोटातच मेलं. रात्री 3 वाजता पप्पा अचानक उठले होते. त्यांना असं वाटलं की गायांमध्ये जाऊन यावा. ते आले, चेक केलं, तर हिचं वासरू अर्ध बाहेर आलं होतं मेलेल्या स्थितीत. बस झालं की आता 2 तास होऊन गेलेत. 2 तास होऊन गेलेत. अरे 11, 11:30. हा बाबा, मी 11 आंघोळ गेली, त्याच्यामुळे म्हणतोय. मागच्या 2 दिवसापासून मंदिरात यायला जमलं नव्हतं आणि आता मी फायनली मंदिरात आलो आहे आज. कारण 2 दिवस असा सीन झाला होता की मी आंघोळच केली नव्हती संध्याकाळपर्यंत. रात्रीपर्यंत म्हटलं तरी पण चालेल. मग आज सकाळी लवकर उठलो आहे, आवरलं आहे, तर मंदिरात आलो आहे. सकाळ पण नाही राहिली म्हणा, 1 तास तर दुपार होऊन जाईल आता. मस्त जेवण झालं आहे आणि काल समय रायनाने जो ॲब्सोल्यूट बँगर टाकला आहे ना, आय एम स्टील अलाइव्ह म्हणून, तो मी बघतोय. काय पोर आलं रे माझ्याकडे? हा सुद्धा माझ्याकडेच पोर आला आज. गाईज 5:15 झालेत आणि मी माझी झोप कंप्लीट करून उठलो आहे. मला झोपणं गरजेचं होतं, कारण माझी आज सकाळी एवढी खास झोप झाली नव्हती आणि आज परत रात्री नाईट शिफ्ट आहे, तर जागावं लागेल. त्याच्यामुळं निवांत आणि मस्तपैकी 3-4 तासाची झोप टाकली आहे. गाईज जस्ट मी टेरेसवर आलो आहे आणि लुक ॲट दिस व्ह्यू. फुल रिलॅक्स वाटतं, माहिती आहे का, संध्याकाळच्या वेळेला वरती टेरेसवरती आल्यानंतर ना. आणि याच्यात एक तर तुम्ही लोफी सॉंग्स नाही तर सायलेंट म्युझिक जर वाजवला ना, हेवनली वाईब डायरेक्टली. गाईज समय राहण्याचा स्टील अलाइव्ह जो एपिसोड काल आला आहे ना, तो मी फिनिश केला आहे आज. काल माझी शिफ्ट चालू असताना मला कळालं की अरे त्याचा स्टील अलाइव्ह जो एपिसोड आहे तो ऑन एअर झाला. देन त्यानंतरनं मी म्हणजे खूप कंट्रोल केलं. की मला असं झालं होतं की कधी माझी शिफ्ट ओव्हर होईल, कधी तुम्ही एपिसोड संपवेल. आणि म्हणजे जी एक्साइटमेंट होती ना, त्या एक्साइटमेंटला लिटरली वरती एपिसोड होता.
काय फाईन कॉमेडी केली आहे यार समायनी. जी सगळी कॉन्ट्रोवर्सी होती ती इतकी छान एक्सप्लेन केली आहे. तो कोणत्या गोष्टींमधून गेला आहे, त्यानंतरनं किती लोकांनी त्याला क्रिटिसाइज केलं आहे, त्याच्यानंतरनं कोण त्याचे बॅकबोन होते, सगळ्या सिच्युएशनला त्याने कसं हँडल केलं, त्याच्यानंतर कोणी कोणी त्याला सपोर्ट केला, कोण कोण त्याच्या अगेन्स्ट होतं, आणि जे त्याचे लाईफ इन्सिडेंट होते, जे त्याचे वीक पॉईंट्स होते, जे इमोशनल पॉईंट्स होते, म्हणजे खूप टाईम ना झाकीर खानच्या कॉमेडीमधनं किंवा झाकीर खानच्या स्टँडअपमधनं बघायला भेटतं की खूप वेळा आपण इमोशनल पण होतो. पण आज मला लिटरली समय रैनाकडून पण ते बघायला भेटलं. म्हणजे जे त्याने त्याच्या मम्मीचा इन्सिडेंट सांगितला, त्याच्या पप्पांचा इन्सिडेंट सांगितला, त्याच्या स्कूलचा इन्सिडेंट सांगितला, ते सगळ्या इन्सिडेंटमध्ये मला स्वतःला ते पर्सनली हिट झाले. त्यानंतर मी स्वतः इमोशनल झालो. पण त्या इमोशनल पॉईंटनंतर जी त्याची पंचलाईन यायची ना, ते एका मोमेंटला आपण सॅडनेसमध्ये आणि एका मोमेंटला आपण लाफ्टरमध्ये असायचो. कडक भाई, कडक समय. याला म्हणता कमबॅक, माहिती याला म्हणता कमबॅक. आणि इंडियाज गॉट लॅटंट बाय सीझन 2 इज कमिंग. द शो इज मेंट फॉर दी जेन झीज. द शो इज लव्ड बाय the wider audience, and finally Samay has announced the India's Got Latent Part 2. I'm so happy for that. Yes.